तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो, हे तुम्ही बोललात तर आहातच, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेला आहे. 87% लोकांना कर्जमाफी झाली होती. 13% शेतकरी म्हणजे 6.5 लाख शेतकरी राहिले होते. 6.5 लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत, त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे. 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं. राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात, आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही 3000 रुपयाची वाढ करत आहोत. की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू, आम्ही भावांतर योजना आणू, आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ, आम्ही बेरोजगार युवांना तिथं स्टायपंड देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जयंती येते, आम्ही एवढा खर्च करू. आम्ही जे काही तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथं तुम्ही जे महामंडळ आम्ही सुरू केले, मोठा निधी तिथं देऊ. कालच्या दिवशी कामकाजामध्ये काही प्रश्न हे आमच्याकडनं लोकांच्या वतीने मांडण्यात आले होते, पण मांडत असताना त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही, पण त्याच्यावर सरकारकडनं प्रिंटेड उत्तर आलं होतं. 2 प्रश्न आहेत जे राज्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून या ठिकाणी मी मांडत आहे. एक प्रश्न होता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जी 2017ला आणि 2019ला देण्यात आली होती, त्याच्यात काही शेतकरी वंचित राहिले होते. 2019च्या कर्जमाफी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जी कर्जमाफी झाली त्यात 99.10% लोकांना कर्जमाफी ही झाली होती शेतकऱ्यांना. पण 2017ला कर्जमाफी महायुतीच्या काळामध्ये ती जी झाली होती त्याच्यात 87% लोकांना कर्जमाफी झाली होती. 13% शेतकरी म्हणजे 6.5 लाख शेतकरी राहिले होते. त्या दिवसापासून जेव्हा आम्ही आमदार झालो आजपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहिलो, पाठपुरावा करत राहिलो. आणि काल मला सर्व शेतकऱ्यांना मला सांगायचंय की तुम्ही केलेला पाठपुरावा, तुम्ही केलेले आंदोलन, अनेक आमदारांनी केलेला पाठपुरावा, आम्ही केलेला पाठपुरावा आणि आम्ही काल जो प्रश्न मांडला होता त्याला उत्तर देत असताना सरकारने मान्य केलेलं आहे 6.5 लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती, त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार. गेल्या वर्षी मार्चला कमिटी फॉर्म केली होती आम्ही सगळ्यांनी प्रेशर केल्यानंतर, पण अजूनपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट आला नाही. आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर 6.5 लाख शेतकरी जे पात्र आहेत पण पैसे आले नाहीत त्यांना पैसे हे सरकारकडनं लवकरात लवकर देण्यात यावे. याच्यासाठी विशेष कोणताही नीती किंवा तरतूद दिली नाही, या योजना बंद होणार का अशा चर्चा आता नव्याने. बघा, तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती. तामझाम केला होता. भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती. ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही. त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या. म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती. पण हा जो काही छळ आणि खेळ या सरकारमध्ये सुरू झाला एकामेकामध्ये त्याच्यामुळे मात्र इथं असणाऱ्या सामान्य लोकांचा छळ आणि खेळ मात्र होतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं. सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की कोणतीही योजना बंद होणार नाही, आमचं 5 वर्ष सरकार आहे त्यामुळे पहिल्या वर्षीच सगळ्या योजना निधी किंवा या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, मात्र पुढच्या अर्थसंकल्पात आम्ही सगळ्या गोष्टी मांडू वगैरे. सगळ्याच लागून असं की दादा म्हणाले की मी 2100 रुपये करेन असं कधी म्हणालोच नाही, असं मला कधी म्हणालो असं दाखवा फक्त एवढं असं. आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावर म्हणाले की 2100 जेव्हा करायचे असतील तेव्हा आम्ही घोषणा आधी करू. बघा, आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू,
तर आम्ही मान्य केलं असतं. तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो, हे तुम्ही बोललात तर आहातच, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेलं आहे. तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल, पंतप्रधान साहेबांच्या एका व्हीसी मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात, आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही 3,000 रुपयाची वाढ करत आहोत. म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं, पण पंतप्रधान साहेबांच्या व्हीसी मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणायचं का? त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतात की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 15 वर्षावरनं 2100 करणार आहात. आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू, आम्ही भावांतर योजना आणू, आम्ही युवांसाठी नोकऱ्या देऊ, आम्ही बेरोजगार युवांना तिथं स्टायपन देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जयंती येते, आम्ही एवढा खर्च करू, आम्ही जे काही तिथं जात निहाय नाहीतर जे महामानव निहाय तिथं तुम्ही जे महामंडळ आम्ही सुरू केले मोठा निधी तिथं देऊ आणि समाज बांधवांना आम्ही मदत करू. पण दुर्दैव असं की आता त्या बाबतीत ते साधा शब्द सुद्धा काढत नाहीत. मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? तिथं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी थांबलाय का तुम्ही डायरेक्ट लोकसभेसाठी थांबलाय? हे लोकांना सांगावं. म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता, इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.